ये बंदूक पूरी तरह भारतीय बनावट की है। ये 1 मिनट में 600 से 650 राउंड्स फायर करती है। अगर दुश्मन सामने हो तो पूरा छल्ली कर देती है। पण सर, नेमका दुश्मन ओळखायचा कसा? बॉर्डर पे तो बहुत आसान होता है दुश्मन पहचानना। जो हमारे सामने बंदूक ताने खड़ा होता है, लेकिन अंदरूनी मामले में ये बहुत ही पेचीदा होता है। कभी बंदूक हाथ में ली है? नाही। उठानी है? होय होय। तो लो उठाओ इसे। यास्मीन इधर की। अरे जरा संभल के। ये जो बट है ना, इसे कंधे पे लगा के ये जो आगे का साइड नॉक होता है ना, इससे निशाना लगाते हैं। अरे वाह, आपने तो पूरे कॉन्फिडेंस से बंदूक उठा ली। ये होती है भारतीय नारी, जो वक्त आने पर बेलन भी उठा सकती है और बंदूक भी। फौजी, एक फोटो काढू क्या? निकालो। शीतल, इकडे बघ की, एक फोटो काढतो तुझा। ए राहुल्या, आजीला फोटो पाठव सगळे आणि विचार त्याला कधी येतोय त्यो। हा हा, पाठव तू। अल्ला का त्या राहुल्यासारख्यानी बंदूक पकडली आणि ती शितली, त्या शितलीचा आणि आर्मीचा काहीतरी संबंध आहे का? तरी बी हातात बंदूक घेऊन फिरती, काय फोटो काय काढती? या भैयानं मला नुसतंच बसून ठेवलं इथं आणि ही तिकडं सगळीजण फोटो काढतात। हॅलो, हा आता कामाचं नाही होणार, नाही त्याला नाही सोडत मी। अरे ठेव। भैयासाहेब, काय राजे? अहो, प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आज। पुण्याला जायला बी 2 तास लागतात। तिथं जाऊन प्रदर्शन बघायला वेळ लागेल ना। 7 वाजता संपणार आहे प्रदर्शन, जाऊ का मी? अरे जाशील की, त्यात काय एवढं, तुला वेळेतच सोडणार आहे मी, काय काळजी करू नको। आता मला वाटत नाही बाई तू शस्त्र प्रदर्शन बघावं। अरे मला बी वाटतं की, पण मी तर काय करू, कामच तेवढी आहेत। आता बघितलं ना फोन? अहो, मगाचपासून मी इथं बसूनच आहे की। ए, तू बसून आहेस म्हणून माझी कामं थांबल्यात वय? हा, माझी कामं चालूच आहेत। वय, पण आज शेवटचा दिवस आहे। माझी कामं संपली की लगेच जा। आओ ओ, कुठे की? घरात एवढी शांतता काय हो?
पोरं कुठे गेली? पोरं ना पोरं हा कुठे गेलीत म्हणायची? रानात पण आली नव्हती. नानांनी पोरांना पाठवले पुण्याला. का? पुण्याला कशाला? हा ते प्रदर्शन आहे ना तिकडे, शस्त्र प्रदर्शन, ते बघायला पाठवले. आता हे काय काढलं मधीच? तो रावताचा विक्रमही नाही, तो आला होता सकाळी. तो नानांना भेटला, त्यानं सांगितलं प्रदर्शनाचं. मग नाना म्हणले आमच्या पोरांना पण घेऊन जा बरोबर. मग ध्रुव, सौरभ, शीतल, यास्मिन सगळी वरातच गेली त्यांच्या बरोबर. हाय का आता एवढ्या लांब कशाला पाठवायचं पोरांना? अहो ते जाणार कसं, येणार कसं? आणि कोणतर मोठं माणूस द्यायचं ना त्यांच्या सोबत. वहिनी नका काळजी करू. सुनेच्या गाडीतनं गेलीत ती सगळी. सुने आहे की त्यांच्या बरोबर. पण त्या प्रदर्शनाच्या गर्दीत कोण हरवलं बिरवलं तर केवढ्याला जाईल हे सगळं? मी केला होता मगाशीच फोन. पोरं व्यवस्थित आहेत एकदम. पण ह्यात शीतलचं काय काम होतं वय? अक्का अहो गेली पोरगी तर काय होतंय? पोरं कोण कोण आहेत? आजा, राहुल्या, विक्रम आणि आपली सगळी वारात. अक्का तुम्ही नका काळजी करू. आपली शीतल त्या दोघांना बी व्यवस्थित घरी आणल. सांगू त्याला पळता पण तेवढी झाली. बोल ना कर नीट बघा नाही भैयासाहेब अहो लय वेळ झालाय, आता तरी जातो की. अहो प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आज, परत नाही मला बघायला मिळणार. प्लीज जातो भैयासाहेब. राजा लई काम आहे तिथं. फक्त आज तेवढं सोडा, उद्यापासून नाही काय बोलणार मी. तुम्ही सांगाल ती कामं करतो मी. पण प्लीज भैयासाहेब फक्त आज सोडा मला प्लीज. किती वाजता संपणार आहे प्रदर्शन? अहो 7 वाजता संपणार आहे. 7 वाजता. आता वाजले 4:30. इथनं पुण्याला पोचायला 2 तास, म्हणजे 5:30 6:30. प्रदर्शन बघायला अर्धा तास, म्हणजे 7. जा, युअर टाइम स्टार्ट नाव. थँक्यू भैयासाहेब. भैया वो काय को छोड़ा उसको उसको जाने नहीं देना चाहिए था ना. जमे एका फटक्यात शिकार करायला काय मजा आहे. थोडं तड पडलं की बघायला कशी मजा येते. पण आपण पण लय दिलदार या. कोणी अशी तडपड केलेली आपल्याला नाही बघवत. शीतलला त्रास दिला ना, मग शिक्षा मिळणारच. पण भैया एवढ्या कमी वेळात अजिंक्य पोचणार काय?